केवलं ज्ञानमृतिर्गवादितं गगनसदृशं तत्त्वं स्यादि लक्षणम् एकं नित्यनिर्मलमञ्चलं सर्वादि साक्षिभूतं भवादितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। प्रतता भगवान दत्तात्रय प्रभूच्या चरणी नतमस्तक होऊन आणि श्रद्धेय सर्वांचे आधारस्तंभ श्री श्री 1008 परिवज्रकाचार्य मधुसूदन भारतीजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आपण ज्या सोहळ्यासाठी आनंद दत्त महापूजा या महापूजेच्या निमित्तानं सर्व साधू संत या ठिकाणी मंत उपस्थित झाले। त्याच्यामध्ये आमचं खरंच आज भाग्य आहे। भाग्या वाचन केव्हा घडेल दर्शन म्हणे जे आत्माराम तुझनी आलो शरण पावेगा दयाळा पावेगा प्रभुराया तोडिगा या जीवाचे भववंदन। आमच्या मद भाग्य असणार या ठिकाणी कारण का तर दोन्ही पुजारी या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराजांचा मालकाचा तर आशीर्वाद तर आहेच, भगवंताचा आशीर्वाद तर आहेच, परंतु जे अनुसया मातेची पुजारी आणि दत्तशिखरची पुजारी या ठिकाणी उपस्थित राहणं हे तुमचं आमचं या ठिकाणी भाग्याची गोष्ट आहे। आणि सर्व साधू संत या ठिकाणी उपस्थित राहिले, संतांचं दर्शन असणार या ठिकाणी तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं। त्याच पद्धतीनं सर्व साधू संत मंत मंडळी गोपाळजी महाराज असतील, सर्व साधू संत मंडळी असतील, आमचे सरस्वतीजी महाराज असतील, सर्व महात्मे सर्वांचं या ठिकाणी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि आपण तो का असणार प्रत्येकाने प्रत्येकाचं मत मांडलं। प्रत्येकाच्या अंतःकरणातली जी काही भावना आहे त्या ठिकाणी महाराज बाहेर निघाले आणि आमचे गुरुवर्य शंकरबंटी महाराज सुद्धा या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत। महाराजांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि आपण जे का असणारा गेल्या वर्षी संकल्प केला तर हा संकल्प असणारा महाराज हा वैयक्तिक असणारा माझा नाही, कारण का तर हा सर्वांच्या भक्तांचा असणारा हा संकल्प होता आणि या सर्वांच्या भक्तांच्या सहकार्याने हा करणं शक्य झालं। महाराज असणं मोठी गोष्ट नाही, पण महाराज असणार आवत आहे, पण ते आवत घाणत असते वेळेस ते अफजर असणार ते नांगर धरणारा त्याचं ते व्यसन धरणारा जे असतो तो असल्याशिवाय महाराज आम्ही सरळ चालत नाही। तसे आमचे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत, तर तशाच पद्धतीनं हा जे का असणारा सोहळा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी त्यांच्या आशीर्वादानं आणि अतिशय महत्वाचं जे काय असणार जे काही आपण या कार्य करू शकलो ते आमच्या नगरीचे सर्व भक्त मंडळी आणि सर्व आमचे शिष्यवर्गगण सर्व भाविक भक्त या